मित्रांनो, सी-टी-ई-टी परीक्षा सप्टेंबर 2026ची प्रसिद्ध झालेली असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी उपलब्ध असते. तुम्ही जर का या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. मित्रांनो, ही सी-टी-ई-टी म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे त्याला आपण सी-टी-ई-टी म्हणतो. म्हणजे जे शिक्षक या पदाच्या ज्या जागा निघत असतात त्याला टी-ई-टी, सी-ई-टी वगैरे लागत असते. तर त्यातलाच हा एक प्रकार आहे सेंट्रलची म्हणजे सी-टी-ई-टी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात क्रायटेरिया पाहून म्हणजे फीज वगैरे, वय वगैरे काय आहे, तर त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी जाहिरात संबंधी मी तुम्हाला थोडक्यातच माहिती सांगणार आहे, कारण की आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. जर का तुम्हाला संपूर्ण डिटेल हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही परीक्षेचे नाव आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026. त्याला आपण सी-टी-ई-टी म्हणतो, सप्टेंबर 2026. त्यानंतर याला शैक्षणिक पात्रता मागतात. 1ली ते 5वीसाठी 50% गुणासह 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. सोबतच तुम्हाला डी-एड किंवा बी-एड किंवा समतुल्य असणे, तर तुम्ही 1ली ते 5वीसाठी अप्लाय करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर दुसरं आहे की 6वी ते 8वीसाठी. 6वी ते 8वीला 50% गुणासह ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे, कोणत्याही शाखेतील पदवी. सोबतच तुम्हाला बी-एड किंवा समतुल्य म्हणजे 50% गुणासह ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे आणि बी-एड असणे आवश्यक आहे 6वी ते 8वीला. अशा प्रकारे हा शैक्षणिक पात्रतेचा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. त्यानंतर फीज आहे याला जनरल ओ-बी-सीला ₹1000 आहे आणि पेपर जर का तुम्ही 2 दिवसात दोन्हीसाठी असेल, दोन्ही देत असाल तर तुम्हाला ₹1200 या ठिकाणी पेड करावे लागेल. परंतु पेपर 1ला ₹1000 आहे. त्याचप्रमाणे एस-सी, एस-टी आणि हँडिकॅप यांना, पी-डब्ल्यू-डी यांना पेपरला पेपर क्रमांक जर का तुम्ही 1 देत असाल तर तुम्हाला ₹500 फीस करावी लागेल. परंतु जर का पेपर तुम्हाला 1 व 2 दोन्ही द्यायचे असेल तर तुम्हाला ₹600 या ठिकाणी फीस ठेवलेली आहे. सरळ सांगायचं म्हणजे जनरल आणि ओ-बी-सीला ₹1000 फी आहे पेपर 1ला. दोन्ही पेपर द्यायचे असेल तर ₹1200. त्याचप्रमाणे एस-सी, एस-टीला ₹500 फी आहे पेपर 1ला. दोन्ही पेपर द्यायचे असेल तर ₹600. अशा प्रकारे ही फी स्ट्रक्चर आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 जून 2026 रात्री 12 तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा जाहिरातीचा क्रायटेरिया असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यावं लागेल ctet.nic.in. अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्ही या पोर्टलवर येणार आहे. जर का साईट माहीत नसेल तर लिंक डिस्कशनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहताय की एक कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी म्हणून या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक आहे अप्लाय फॉर सी-टी-ई-टी सप्टेंबर 2026, दुसरा आहे सी-टी-ई-टी फेब्रुवारी 2026 रिझल्ट. तर तुम्हाला या पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे, अप्लाय फॉर सी-टी-ई-टी सप्टेंबर 2026. या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे रजिस्ट्रेशनचं किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याचं. या ठिकाणी पाहत आहे की सी-टी-ई-टी सप्टेंबर 2026. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी एक न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. जर का तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे ऑलरेडी रजिस्टरचं. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही लॉग इनसुद्धा करू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 स्टेपमध्ये फॉर्म कंप्लीट करायचा आहे. एक रजिस्ट्रेशनचं पहिलं पेज राहणार आहे, दुसरं पेज आहे ॲप्लिकेशन फॉर्मचं, तिसरं आहे फीस पेमेंटचं. अशा प्रकारे या ठिकाणी 3 स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. साधा आणि सिंपल आहे. फक्त तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारे मिस्टेक व्हायला नको.
त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी आय ॲग्री, आय हॅव डाउनलोडेड वगैरे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सला त्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे रजिस्ट्रेशनचं. या ठिकाणी पहिला कॉलम आहे पर्सनल डिटेलचा. तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये सर्वप्रथम कॅन्डिडेट नेम टाकायचा आहे. कॅन्डिडेट नेम भरताना तुम्हाला तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट नेममध्ये नाव टाकायचं आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे फादर नेम, त्यानंतर मदर नेम, त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे, जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल. त्यानंतर आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्याकडे ज्याही प्रकारे आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी खाली ड्रायव्हिंग लायसन, एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ, वोटर आय डी, पासपोर्ट वगैरे. तर तुम्हाला जर का आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं असेल तर खालून 2 नंबरचं ऑप्शन आहे ड्रायव्हिंग लायसनच्या अगोदर एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी क्लिक केल्यावर एंटर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी नंबर अशा प्रकारे तुम्ही तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतरचं दुसरा जो कॉलम आहे कन्फर्म पर्सनल डिटेल. तुम्हाला सेम माहिती अगोदरची जशी आहे तशीच माहिती तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल. त्यानंतरचा समोरचा कॉलम आहे की कॉन्टॅक्ट डिटेल. कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा या ठिकाणी ॲड्रेस काय आहे तो ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पर्सनल नेममध्ये तुम्ही काही टाकू शकता. याट पोस्ट जे तुमच्या गावाचं नाव असेल ते टाकू शकता. त्यानंतर सब लोकल ऑप्शनमध्ये तुम्ही हे ऑप्शनल आहे टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर लोकल टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कंट्रीची सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी कंट्री सिलेक्ट केल्यावर ज्यावेळेस तुम्ही एक एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट कराल त्यावेळेस पेज या ठिकाणी लोड होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला जिल्हा, त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे की इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ॲड्रेस. आता या ठिकाणी तुम्हाला पद्धतशीरपणे सर्वप्रथम टाकायचं आहे ईमेल आय डी, त्यानंतर कन्फर्म ईमेल आय डी. ईमेल आय डी टाकताना तुम्हाला पद्धतशीर टाकायचं आहे कारण की त्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला व्हॅलिड करून घ्यायचा असतो. कारण की समोरचं नोटिफिकेशन वगैरे जेव्हा तुमचा हॉल तिकीट येणार आहे त्यावेळेस मॅसेज वगैरे मेलवर येत असते. त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, नंतर कन्फर्म मोबाईल नंबर. अशा प्रकारे ह्या 4ही गोष्टी फिलअप केल्यावर खालचा कॉलम आहे प्रेझेंट ॲड्रेस. प्रेझेंट ॲड्रेसमध्ये जर का तुमचा ॲड्रेस अलग असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲड्रेस चेंज करू शकता. आणि जर का अदरचा ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सारखा असेल तुम्हाला सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. पासवर्डमध्ये तुम्ही काही लेटर कॅपिटल वगैरे @ 1 2 3 4 5 अशा प्रकारे एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल खालून एक नंबर आहे व्हॉट इज युअर प्लेस ऑफ बर्थ, म्हणजे तुमचा जन्म कुठं झाला, फेवरेट पोर्ट, त्यानंतर फेवरेट बुक. या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहे. फेवरेट कलर, तर या ठिकाणी मी एक ऑप्शन निवडतो फेवरेट कलर. त्यानंतर या ठिकाणी रेड हे ऑप्शन टाकून देतो. तुम्ही कुठलाही ऑप्शनसुद्धा निवडू शकता. मी एक साधा म्हणून या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून सिक्युरिटी क्वेश्चन निवडलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची सर्व माहिती भरलेली असून जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर सध्या चेक करून घ्यायचं आहे कारण की एकदा सबमिट केल्यावर ते करेक्शन होणार नाही. तर या ठिकाणी सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज येणार आहे की तुमचं जे भरलेली माहिती आहे तुम्हाला पुन्हा एकदा क्लिक करून चेकबॉक्स या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा सबमिट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लोज या ऑप्शनला क्लिक करूया. क्लोज या ऑप्शनला क्लिक केल्यावर
खाली तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की हे जी माहिती भरलेली आहे आय व्हेरिफाईड म्हणजे मी चेक केलेली आहे. त्यानंतर खाली पुन्हा ॲड्रेस वगैरे तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करून जर का तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही एडिटचं ऑप्शन आहे आणि काही डाऊट नसेल म्हणजे माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ते या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. येस या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की जो तुम्ही नंबर यूज करा त्यावर एक OTP आला असेल तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी OTP केल्यावर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही ॲटोमॅटिकली आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन होणार आहे. या ठिकाणी पाहता आहे होम पेज, चेंज पासवर्ड, लॉग आउट. त्यानंतर इकडे पाहता की आपलं नेम आणि ॲप्लिकेशन नंबर वगैरे तुम्हाला मिळालेला असेल. त्याचप्रमाणे तुमच्या ईमेल आयडीवर आणि मोबाईलसुद्धा या ठिकाणी टेक्स्ट मेसेजसुद्धा आलेला असेल. तर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप त्यांनी सांगितले आहेत. पहिलं आहे रजिस्ट्रेशन फॉर्मचं, दुसरं आहे ॲप्लिकेशन फॉर्म, तिसरं आहे पेमेंटचं. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहताय की फिल अप द ॲप्लिकेशन फॉर्म एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर समोरचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी फिल अप द ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला 6 स्टेप आहेत. या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल, पर्सनल डिटेल, त्यानंतर अप्लाय फॉर डिटेल आणि क्वालिफिकेशन डिटेल आणि अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर आणि फायनल सबमिट अशा 6 स्टेपमध्ये तुम्हाला हे पर्सनल डिटेलचं या ठिकाणी पेजेस भरायचे आहेत. या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही एक पेज भरसाल त्याप्रमाणे या ठिकाणी कंप्लीटेड अशा हिरवं या ठिकाणी व्हायला हवं कंप्लीटेड म्हणून. तर या ठिकाणी जर का इनकम्प्लीट असेल ते प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे. चला तर या ठिकाणी पर्सनल डिटेल या ऑप्शनला सर्वप्रथम क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यावर ते आपण भरलेलं असेल कारण की रजिस्ट्रेशन करताना या ठिकाणी पाहता जेवढी आपण माहिती भरली असेल ते तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे आणि जी माहिती राहिलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे इंडियनचं राहिलेलं. तर या ठिकाणी तुम्हाला इंडियन हे ऑप्शन निवडावं लागेल. जे आपली नॅशनॅलिटी आहे ते नॅशनॅलिटी तुम्हाला चूज करायची आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी निवडल्यावर तुम्हाला इकडे कॅटेगरी तुमची जे असेल SC ST OBC जनरल. ध्यानात ठेवायचं की OBCला 1000 रुपये फी आहे एका पेपरला, 2 पेपरला 1200 रुपये. SC STला 500 रुपये एका पेपरला, 600 रुपये 2 पेपरला. तर या ठिकाणी एक कॅटेगरी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर सब कॅटेगरी पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी कॅटेगरी निवडल्यावर समोरचा ऑप्शन आहे हँडिकॅपचा. हँडिकॅप असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो. येस केल्यावर तुम्हाला त्या संबंधित माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही जर का सध्या जॉबवर असाल तर म्हणजे तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जॉबमध्ये पाहता तुम्ही पहिला आहे नॉट एम्प्लॉय, दुसरा आहे एम्प्लॉय ॲज टीचर, तिसरं आहे एम्प्लॉय अदर दॅन टीचर. तर तुम्ही जर का टीचर असाल तर या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन निवडायचं आहे. माझ्या केसमध्ये नॉट एम्प्लॉय दिलेला आहे त्यामुळे मी हे पहिलंच ऑप्शन निवडणार आहे. जर का तुम्ही एम्प्लॉय वगैरे निवडला तर तुम्हाला माहिती भरावी लागेल कुठे डिपार्टमेंट आहे तर. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केला. आताचं जो समोरची स्टेप आहे आपली अप्लाय फॉरची. अप्लाय फॉर या ऑप्शनमध्ये या पेजवर तुम्हाला अप्लाईंग फ्रॉम या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्यासमोर पेपर 1 क्लास 1 ते 5, त्यानंतर पेपर 2 आणि पेपर बोथ म्हणजे दोन्ही पण. जर का तुम्हाला पेपर 1 द्यायचा असेल तर एक ऑप्शनला क्लिक करायचं आहे, पेपर 2 द्यायचा तर दोन्ही ऑप्शनला. परंतु बाबा दोन्ही द्यायचे असेल तर तुम्हाला बोथ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मला या ठिकाणी दोन्ही पेपर द्यायचे त्यामुळे मी हे दोन्ही खालचं ऑप्शन निवडणार आहे बोथ. त्यानंतर खालचं ऑप्शन निवडल्यावर खाली तुम्हाला लिहायचं आहे लँग्वेज म्हणजे पेपर कुठल्या भाषेमध्ये हवा आहे. तर या ठिकाणी हिंदी, इंग्लिश, उर्दू सर्वच प्रकारे या ठिकाणी लँग्वेज उपलब्ध आहे. जे तुम्हाला लँग्वेज हवी असेल ते तुम्ही या ठिकाणी लँग्वेज निवडू शकता. 2 नंबरची मी इंग्लिश निवडतो, मराठी आणि इंग्लिश. अशा प्रकारे तुम्हाला जे हवे असेल ते तुम्ही सोपी लँग्वेज या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर क्लास 1 ते 5ला कुठल्या प्रकारे क्वालिफिकेशन हवं असेल तर मिनिमम क्वालिफिकेशनचं या ठिकाणी क्लिक केल्यावर
तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे एक कोड निवडून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी 2 नंबरचा कोड निवडतो. त्यानंतर तुम्हाला खालच्या ऑप्शनमध्ये खालचं जे ऑप्शन आहे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर 6 ते 8 तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कुठलाही एखादा कोड किंवा जे तुमचं क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला निवडायचं लागेल. या ठिकाणी इकडच्या स्टेपमध्ये ते क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्या समोरचा हा कोडसुद्धा क्वालिफिकेशन आय डी दिलेला आहे 1, 2, 3 अशा प्रकारे. तर या ठिकाणी तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशन तुम्हाला निवडायचं आहे. पेपर 1ला पेपर 2ला पण. तर या ठिकाणी मी पहिलं ऑप्शन निवडतो ग्रॅज्युएशन वगैरे 2 इयर्स डिप्लोमा. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट फॉर ऑप्टेन पेपर 2 म्हणजे पेपर 2 हा तुम्हाला मॅथमध्ये द्यायचा आहे की सायन्समध्ये द्यायचा आहे. तर तुम्हाला जर का सायन्स वगैरे असेल तुम्ही मॅथ सायन्स निवडू शकता. परंतु तुमचा आर्ट्स वगैरे असेल तर सोशल सायन्स निवडू शकता. तर मी जनरली सोशल सायन्स हे ऑप्शन निवडणार आहे कारण की मला सायन्स वगैरे नाही आहे. त्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे डिप्लोमा वगैरे असेल तर तुम्ही डिप्लोमा निवडू शकता आणि ग्रॅज्युएशन आणि असेल तर तुमचा ग्रॅज्युएशनसुद्धा निवडू शकता. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन असतील तर तुम्ही डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन या दोन्ही चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संबंधित त्याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून सबमिट आणि शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी फक्त ग्रॅज्युएशनच टाकणार आहे. त्यानंतर समोरचं पेज आहे एज्युकेशन डिटेल. या ठिकाणी मी फक्त डिग्री हे ऑप्शन निवडलेलं असून ते या ठिकाणी फक्त डिग्रीचंच मला माहिती भरावी लागेल. तुम्ही जर का डिप्लोमा या ऑप्शनला क्लिक केलं तर खाली एक डिप्लोमासुद्धा ऑप्शन येणार आहे. ते डिप्लोमाचीसुद्धा माहिती तुम्हाला भरावी लागेल. सेम माहिती ज्याप्रमाणे मी आता भरतो तशीच माहिती डिप्लोमाचीसुद्धा भरावी लागेल. तर या ठिकाणी पास सिलेक्ट स्टेटस या ऑप्शनला क्लिक करून पास हे सिलेक्ट करायचं आहे. ग्रॅज्युएशनचं वर्ष तुम्हाला सिलेक्ट करा, जे तुमचं वर्ष असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्ट्रीममध्ये या ठिकाणी एकच ऑप्शन दिसणार आहे एज्युकेशन एलिमेंटरी एज्युकेशन इत्यादी. तर या ठिकाणी ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे युनिव्हर्सिटी. तुम्ही ज्या विद्यापीठातून पास केलेलं आहे ते तुम्हाला विद्यापीठ या ठिकाणी शोधावं लागेल. या ठिकाणी ध्यान ठेवायचं म्हणजे जेव्हा तुम्ही एक ऑप्शन सिलेक्ट करसाल त्यावेळेस तुम्हाला थांबावं लागेल कारण की पेज थोडंसं लोडिंग घेते. फॉर एक्झाम्पल पास हे ऑप्शन निवडल्यावर तुम्ही लगेच इयर्स या ठिकाणी हे ऑप्शन निवडू शकत नाही. निवडलं तरी ते चाललं जाणार आहे. म्हणून तुम्हाला अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं लोडिंग पेज होईपर्यंत ते वाट पाहावी लागेल. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात जवळपास युनिव्हर्सिटी दिलेल्या आहेत. तुम्ही ज्या कॉलेजमधून ज्या युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेलं असाल ते तुम्हाला या ठिकाणी युनिव्हर्सिटी शोधायची आहे. या ठिकाणी सर्चसुद्धा ऑप्शन आहे. सर्च करून तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तरी पण जर का तुम्हाला ते विद्यापीठ किंवा कॉलेज सापडलं नाही तर एकदम शेवटी खाली यायचं आहे. खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल अदरचं. किंवा मग तुम्हाला सर्च करावं लागेल अदर. अशा प्रकारे हे ऑप्शन निवडल्यावर अदरमध्ये तुम्ही कोण्या विद्यापीठातून पास झाला ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल. अदर हे ऑप्शन निवडा. थोडंसं पेज हे लोडिंग घेणार आहे. लोडिंग घेतल्यावर अदर हे ऑप्शन टाकण्याचे ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे, पाहून घ्या. आता या ठिकाणी तुम्ही ज्या विद्यापीठातून पास झालेला आहे ते विद्यापीठ या ठिकाणी टाकायचं आहे. अदर ऑप्शन निवडला. जर का तुमचं विद्यापीठ सापडलं नाही तर त्यानंतर या ठिकाणी रिझल्ट मोड ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मार्कशीटवर CGP आहे की पर्सेंटेज आहे हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. माझ्या मार्कशीटवर पर्सेंटेज आहेत म्हणजे किती मार्क मिळाले कितीपैकी, तर या ठिकाणी पर्सेंटेज हे ऑप्शन निवडायचं आहे. तुमच्या मार्कशीटवर CGP असेल तर तुम्ही CGP निवडू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर पुन्हा थोडंसं पेज या ठिकाणी लोडिंग घेणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी पेज लोडिंग झाल्यावर पर्सेंटेज हे ऑप्शन निवडल्या. टोटल मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत आणि ऑप्टेन म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळाले.
त्यानंतर इकडे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली निघणार आहे. त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट पिनकोड तुमचा माहीत नसेल, तुम्ही गुगलमध्ये सर्च करून तुम्ही तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. पिनकोड ॲक्युरेट असणे काही गरजेचे नाही, मॅन्डेटरी नाही आहे, पण तुम्हाला टाकणे फक्त गरजेचे आहे. कुठला बी म्हणजे संबंधित जिल्ह्याचा तालुक्याचा पिनकोड तुम्हाला टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट आणि शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, आपली आता समोरची स्टेप आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोडिंगची. फोटो तुम्हाला 10 ते 200 KB अपलोड करायचा आहे. सिग्नेचर 4 ते 30 KBमध्येच या ठिकाणी अपलोड करायचे आहे. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की मी फोटो अपलोड केलेला आहे. सही अपलोड करण्यासाठी सही चूज ब्राउझरला क्लिक करून सही तुम्हाला अपलोड करायची आहे. अपलोड करण्यासाठी सही अपलोड या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी सही तुमची अपलोड होणार आहे. ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर तुम्हाला सही आणि फोटो या ठिकाणी पाहताय तुम्ही शो करून चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपल्याला फायनल पेज या ठिकाणी शो होणार आहे. तुम्हाला या पेजवर तुमचा फॉर्म बरोबर आहे की चूक आहे तो तुम्हाला करेक्शन करून घ्यायचा आहे. कारण की एकदा सबमिट केलेला फॉर्म या ठिकाणी करेक्शन होणार नाही. म्हणून या ठिकाणी स्पेलिंग वगैरे नंबर तुमचे सर्व या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून सबमिट फॉर्म करून घ्यायचं आहे. कारण की हे आखरीची स्टेप आहे. यानंतर तुमचं फॉर्म एडिट होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून फायनल सबमिट ॲप्लिकेशन या फॉर्मला ओके करायचं आहे. येस या ऑप्शनला ओके करायचं आहे. येस या ऑप्शनला ओके केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही आपल्या 2 स्टेप झालेल्या आहे कंप्लीट, जे आपण स्टार्टिंगला पाहिलं होते. या ठिकाणी तिसरी स्टेप आहे पेमेंट करण्यासाठी. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुमच्या पेमेंट करण्यासाठी ईमेल ID तुम्हाला सर्वप्रथम व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर ईमेल व्हेरीफायला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमचा कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चर टाकून सबमिट अँड गेट OTP या ऑप्शनला क्लिक करा. या ठिकाणी OTP गेलेला असून आता तुमच्या मेलवर OTP आला असेल तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी OTP व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला शेवटची स्टेप आहे म्हणजे पेमेंटची. पेमेंट तुम्हाला एकदा करून घ्यायचं आहे. एकदा पेमेंट केलं की तुमचा या ठिकाणी फॉर्म पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. फॉर्म पूर्णपणे कंप्लीट झाल्यावर तुमचे या ठिकाणी फॉर्मची A to Z पूर्ण प्रोसेस झाली आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण A to Z पूर्ण प्रोसेस पाहिलेली असून जर का तुम्हाला काही व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.